नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालना महापालिका प्रशासनात भ्रष्टाचाराचा प्रकार आता मोठ्या प्रमाणात वाढलाय. तर थेट अतिक्रमण वाचवण्यासाठी नागरिकांना थेट लाच मागितली जाते. अशाच एका प्रकरणात 40,000ची लाच मागितल्याप्रकरणी 2 अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी जेरबंद केलाय. मामा चौक ते कोलू तेली घाणा संघ परिसरातील नाल्यावरील अतिक्रमण हटवणे आणि नालेसफाईच्या कामासाठी 40,000 रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी जालना महापालिकेतील अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय. ही कारवाई गुरुवारी जुना मोंढा येथील बाबा टी हाऊस आणि दवा मार्केट गेट परिसरात करण्यात आली. संशयितांमध्ये भाऊलाल चापा राठोड, प्रभारी सहाय्यक अतिक्रमण पथक प्रमुख राणा स्वामी समर्थ नगर जालना आणि श्याम मसन छबुराव कसबे वय 51, प्रभारी सहाय्यक अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख चौधरी नगर जालना यांचा समावेश आहे. राठोडला 77,000 तर कसबेला 60,000 पगार असल्याचं सांगण्यात आलं. तक्रारदार हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी जालना शहरातील बामा चौक ते कोलू तेली खाणा संघ परिसरातील नाल्यावर झालेले अतिक्रमण हटवून नालेसफाई करण्याबाबत आयुक्तांकडे विनंती केली होती. त्यानुसार उपआयुक्तांनी अतिक्रमण विभागाला प्रत्यक्ष पाहणी करून नियमानुसार कारवाईचे आदेश दिले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईस टाळाटाळ करत तक्रारदाराकडे 40,000 रुपयाची मागणी केल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली. ACBच्या पथकानं 20 मार्च 2026 रोजी पंचासमक्ष मागणीची पडताळणी केली असता आरोपीने 40,000 रुपयाची लाच मागून स्वीकारण्याचे मान्य केल्याचं निष्पन्न झालं होतं. परंतु नंतर संशय आल्यानं त्यांनी पैसे मागण्यास टाळाटाळ केली आणि पथकाला काही दिवस थांबवावे लागले. गुरुवारी पैशाची मागणी करताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले. सरकारी काम 6 महिने थांब असं बोलण्याचा प्रघात मराठवाड्यात असला तरी याला अंबड येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात अपवाद ठरत आहे. येथील तलाठी गणेश जगन्नाथ खरात हे शेतकरी आणि नागरिकांना तत्काळ सेवा देत असल्यानं शेतकऱ्यांकडूनच त्यांचं कौतुक होत आहे. एकीकडे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी सर्व तलाट्यांनी म्हणजेच ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शासकीय कार्यालयातून कामकाज करण्याचे परिपत्रक काढलेले असताना गणेश खरात यांचे आधीपासूनच शासकीय कार्यालयात सुरू असलेले कामकाज सुरू आहे. पाहूयात हा विशेष रिपोर्ट. महसूल अधिकारी अर्थात तलाठी कार्यालय हे शासकीय इमारतीत कार्यरत असून येथे शासनाच्या वेळेनुसार विविध महसुली सेवा दिल्या जातात. सातबारा, फेरफार, उत्पन्न दाखले तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसाठी नागरिकांची कार्यालयात दररोज गर्दी असते. ग्राम महसूल अधिकारी गणेश जगन्नाथ खरात हे नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांचे प्रश्न मार्गी लावत आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्र वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी ते तत्परतेनं काम करत असल्याचं नागरिक सांगताय. दादा, मला तुमचं नाव सांगा आणि कुठल्या कामासाठी आज आले ते? माझं नाव विकास दादाराव साखरे. मी अंबडचा रहिवासी आहे. 7/12 आणि 8 उत्तर न्यायसाठी आलो होतो. मिळालाय का आणि काय दर लावलेत काय? नाही, हो मिळालं. मी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं, तात्काळ मला मिळाला. माझ्यावर त्यांनी 15 रुपये जी काही शासकीय फीस आहे त्याच्यानुसार 15 रुपये माझ्यावर त्यांनी घेतले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आल्यानंतर जे काही आपले कागद जे काही आपल्याला 7/12 वगैरे लागतो ती वेळेवर हे लोक देतात. याच्या अगोदर असं कार्यालय बंद राहणं अशा गोष्टी चालायच्या, पण आता हे गणेश खरात म्हणून जे तलाठी आलेत ते आल्यापासून कार्यालय नेहमी चालू असतं आणि लोकांची वेळेत आमच्यासारख्या शेतकरी लोकांची जी कामं आहे ती वेळेत व्हायला सुरुवात झालेली आहे. थोडक्यात नाव काय तुमचं? विकास दादाराव साखरे. आम्हाला कार्यालयात वेळेत सेवा मिळते. तलाठी साहेब नियमित उपस्थित असतात. आमची कामे लवकर होत असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत, अशी प्रतिक्रिया देखील शेतकऱ्यांनी दिली आहे. काका, तुमचं नाव सांगा आणि कुठल्या कामासाठी आलाय? मी संतोष बाबासाहेब खरात, राहणार अंबड, जिल्हा जालना. मी माझ्या शेतावरील जे कूळ आहे त्या कूळ कमी करण्यासाठी मी तलाठी साहेबांकडे आलो होतो आणि तलाठी साहेबांनी मला लगेच तात्काळ अहवाल तयार केला सांगितला. अहवाल तयार त्यांनी केला आणि अहवाल तयार करून लगेच त्यांनी तहसीलदारकडे पाठवतो म्हणून सांगितलं. आणि त्याच्यानंतर जे मला म्हणजे त्यांच्याकडून जे समाधानी उत्तर जे मिळालं, खूप समाधानी उत्तर मिळालं आणि त्यांनी लगेच माझ्या कामासाठी
पुढील फाईल पुटअप केली आणि पुटअप करून मला म्हणे 15 दिवसाचा वेळ द्या, 15 दिवसात तुमच्या कामाचं निपटान होईल. अनेक ठिकाणी तलाठी खाजगी कार्यालयात आहे, तिथे मात्र शासकीय कार्यालयात तलाठी असतात. कसं कामकाज चालतं? तुम्ही शेतकरी खुश आहात का? आम्ही शेतकरी खूप खुश आहात, कारण खरात साहेब जेव्हापासून इथं आलात तेव्हापासून अंबड कार्यालय हा तुमच्या शासकीय वेळेतच उघडतं आणि नंतर शासकीय वेळेतच तुमचं बंद होतं. तलाठी साहेब कंटिन्यू इथं बसलेले असतात. कुठलाही शेतकरी आला तर त्याला समाधानकारक उत्तर त्यांच्याकडून समाधान मिळतंय किंवा जे काही त्यांची समस्या असेल ते साहेब व्यवस्थित ऐकून घेतात, त्यांना समजून सांगतात आणि सर्वांना सगळं योग्य ते उत्तर देतात. एकीकडे अनेक भागांमध्ये तलाठी कार्यालयातील अनुपस्थितीबाबत चर्चा सुरू असताना अंबड येथील तलाठी कार्यालयात मात्र नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण बघायला मिळते. प्रशासनाच्या कामकाजाबद्दल नागरिक सकारात्मक प्रतिक्रिया देताना बघायला मिळते. त्यातच घरकुलासाठी लागणारा वाळूचा प्रश्न देखील तत्काळ निकाली काढला जात असल्यानं गोरगरीब नागरिक देखील तलाठी कार्यालयाबाबत समाधान व्यक्त करत आहे. काका, तुम्ही आज तलाठी सज्जावर आलाय, कुठल्या कामासाठी आलाय आणि तुमचं काम झालंय का? आम्हाला घरकुल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्यासाठी अर्ज पावती घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आमच्या खरात साहेबांनी आम्हाला ही पावती उपलब्ध करून दिली आणि त्यांचे खूप खूप आम्ही प्रशासनाचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा मिळाल्यास प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचं चित्र अंबड येथील तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. 2 महसूल सहाय्यक आणि 1 ग्राम महसूल अधिकारी अशी तिघांची नावं असून त्या कार्यालयातून शेतकऱ्यांची कामे वेळेत केली जात आहे. मी नेहमीच प्रशासकीय वेळेनुसार दररोज आपल्या शासकीय ऑफिसमध्ये उपस्थित असतो. या ठिकाणी माझ्यासोबत 2 महसूल सेवक आहेत. त्या 2 महसूल सेवक आणि आम्ही तिघे मिळून या ठिकाणी नियमित इथं ऑफिस चालू करून इथं आम्ही शासकीय कामकाज पार पाडत असतो. शासकीय जी काही कागदपत्र असतात 7-12 अट, त्याच्या फीस दर आपल्याकडे कसे ठरले आहेत? कारण अनेक ठिकाणी जास्तीची फीस घेतल्याच्या तक्रारी येत असतात. जे काही शासकीय नियमाप्रमाणेच आम्ही शासकीय फी आकारले जाते. जे करून 7-12 8 असेल ते 15 रुपये जी शासकीय फी आहे त्यानुसारच आम्ही ती फी आकारली जाते. याच्या व्यतिरिक्त कुठली फी या ठिकाणी आकारली जात नाही. जालना जिल्ह्यातलं मला वाटतं एक असे मोजकेच कार्यालय आहेत ज्या ठिकाणी तलाठी उपस्थित राहून काम करतात. तुमचंही ते काम चांगल्या पद्धतीनं चालतं. शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद असतो तुम्हाला? शेतकऱ्याचा एकदम चांगला प्रतिसाद आहे, कारण ऑफिस दररोज चालू असल्यामुळे कुठलीही पेंडन्सी राहत नाही. रेग्युलर शेतकऱ्याशी संवाद होत असतात. नेहमीच्या नेहमी त्यांची कामं त्याच वेळेला सुटली जातात. कार्यालयाची वेळ कशी आहे? कार्यालयाची वेळ सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी उपलब्ध असतो. पत्नीचा रुमालाने गळा आवळून सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी आरोपी पतीला प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 10 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून घरगुती वादातून घडलेल्या गंभीर गुन्ह्यावर न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी रामनाथ उत्तमराव घाटोळे यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषपत्र दाखल केलं होतं. या खटल्यादरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण 8 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. फिर्यादी, मृत महिलेचा मुलगा, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी तसेच तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी न्यायालयात महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि पुरावे लक्षात घेत प्रमुखांनी जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते यांनी आरोपी गजानन कावळे यास 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच 10,000 रुपयाचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त 2 वर्षाचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट डॉक्टर दीपक नारायणराव कोले यांनी प्रभावीपणे मांडली. तसेच जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या खटल्यात सहकार्य केलं. आज दिनांक 28/5/2026 रोजी जालना जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सन्माननीय वर्षाजी मोहिते मॅडम यांनी सरकार विरुद्ध आरोपी गजानन कावळे या प्रकरणामध्ये आरोपी गजानन कावळे यास त्यानं त्याच्या पत्नीचा स्कार्फने म्हणजेच रुमालाने गळा आवळून सदोष मनुष्यवध केला म्हणून आरोपीस भारतीय न्याय संहिता कलम 105 पार्ट 2 मध्ये 10 वर्षाची शिक्षा दिलेली आहे व 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास
2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावलेली आहे। या बाबतीत थोडक्यात हकीकत अशी आहे की मौजपुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत भाटेपुरी गावामध्ये आरोपी गजानन कावळे हा दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी दारू पिऊन घरी आला। त्यानं पत्नीशी भांडण केलं आणि त्यानंतर त्यानं पत्नीचा गळा आवळून खून केला आणि खून केल्याच्या नंतर हे जे फिर्यादी आहेत रामनाथ घाटोळे यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 9/25 कलम 103(1) आणि 238 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल होऊन तपास पूर्ण झाल्याच्या नंतर माननीय न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं। या ठिकाणी सरकार पक्षातर्फे एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आलेले होते। त्यापैकी फिर्यादी तसंच मयत आणि आरोपी यांचा एक मुलगा ज्यानं ही आरोपी आणि मयताचं भांडण ज्यानं ऐकलं होतं रात्रीच्या वेळेला त्याची साक्ष, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख यांची साक्ष, तसेच निवेदन पंचांची साक्ष, घटनास्थळ पंचांची साक्ष, इन्क्वेस्ट पंचांची साक्ष आणि इतर साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या। या प्रकरणामध्ये तपास पूर्ण करून ज्यांनी दोषारोपपत्र दाखल केलं ते तपासिक अंमलदार श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मिथुन बी घुगे साहेब यांची साक्षी या ठिकाणी महत्त्वाची ठरली। माननीय न्यायालयापुढे आलेला सरकार पक्षांच्या साक्षीदारांचा साक्षी पुरावा आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्याच्या नंतर माननीय न्यायालयाने आरोपी गजानन कावळे यास भारतीय न्याय संहिता कलम 105 पार्ट 2 मध्ये 10 वर्षाची शिक्षा, 10,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा या ठिकाणी सुनावलेली आहे। आणि सरकार पक्षाची बाजू मी स्वतः ॲडव्होकेट डॉक्टर दीपक कोल्हे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मी मांडलेली आहे। आणि या ठिकाणी आमच्या सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी आणि सेशन कोर्टातील कोर्ट पैरवी यांचीही मदत या ठिकाणी झालेली आहे। जालना शहराला महापालिकेचा दर्जा मिळून मोठा कालावधी उलटून गेला असला तरी शहरातील अनेक भागामध्ये आजही मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न कायम असल्याचं चित्र आहे। त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे बसस्थानक परिसरातील संग्रामनगर भाग। या भागात गेल्या अनेक दिवसापासून अस्वच्छतेने अक्षरशः कळस गाठलाय। नाल्या तुंबल्यामुळे सांडपाणी आणि दूषित घाण थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे। या गंभीर समस्येमुळे स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं असून विशेषतः लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जाते। घराबाहेर पडणे कठीण झाले असून परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत जालना महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाने याकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला। याशिवाय निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासनं देणारे स्थानिक नगरसेवकही आता नागरिकांच्या समस्येकडे पाठ फिरवत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला। अखेर प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कंटाळून आज संग्रामनगर भागातील शेकडो महिला, पुरुष आणि तरुण रस्त्यावर उतरले। नागरिकांनी चोर बाजार चौक ते मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत जवळपास अर्धा ते 1 तास वाहतूक रोखून धरली। यावेळी महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाल्याचंही पाहायला मिळालं। विशेष म्हणजे आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी स्थानिक नगरसेवकांवर तीव्र नाराजी व्यक्त करत नगरसेवक फक्त मतदानापुरते येतात आणि निवडून आल्यानंतर 5 वर्ष तोंडही दाखवत नाही असा संतप्त आरोप केला। नागरिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान पावसाळा अगदी तोंडावर येऊन ठेपला असताना महापालिकेने तत्काळ जागे होऊन संग्रामनगर भागात स्वच्छता मोहीम राबवावी, तुंबलेल्या नाल्यांची सफाई करून नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आता या नंतर जालना महापालिका प्रशासनाला जाग येणार का आणि मतदानापुरतेच मर्यादित राहिलेल्या लोकप्रतिनिधींकडून नागरिकांच्या समस्यांचे गांभीर्याने लक्ष दिले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।
रामनगर वासियों को हमेशा की तरफ सिर्फ एक ही जन हमारे तरफ नगर सेवक देखते हो, दुर्गेश भैया कटोटी वाले, बाकी कोई नहीं आता। ना महानगर पालिका वाले कभी आते ना कभी कुछ करते, सिर्फ नाली निकालते हमेशा और छोड़ के चले जाते। अभी डुक्कर मरगा वहाँ तो उठाएंगा कौन, पूरी बात से सब लोगों को तकलीफ हो रही। हाँ, 2-3 दिन हो गए, कोई आने को तैयार नहीं है। नगर पालिका के साहब लोग आते नहीं, कुछ करते नहीं। हमारी मांग वही है कि हम तीव्र आंदोलन करेंगे, पूरा नाला साफ होना चाहिए हमारा। नाल्याचा त्रास आहे आम्हाला, नाल्याचा लय कचरा, नाला साफ करत नाही, काही नाही। पावसामुळे घरात पाणी घुसतंय, लक्ष देत नाही, काही नाही। नगरपालिकेवाले येत नाही, चक्कर मारत नाही, काही नाही। आम्हाला त्रास आहे। 2 डुकरं मेले तिथं, आम्हाला एवढं वास येऊन आला तर सध्या आम्ही कसं राहावा? आम्हाला जेवण धकत नाही, काही नाही। आम्ही राहावं कसं? आम्ही माणूस आहे, आम्ही आमचे लेकरं आजारी पडून राहिले। त्याचा निर्णय कोण घेणार आहे? आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। वारिसदार नाहीये, ते झोपडपट्टीला कोणीच वारिसदार नाहीये। कोणता परिसर आहे? वार्ड क्रमांक माहित नाही मला, वार्ड क्रमांक 8 आहे, संग्रामनगर आहे। लक्ष कोणी देतच नाही। जेव्हा मतदान येतो तेव्हा वारिसदार सगळे येतात, जिवंत होतात। त्यावेळेस काम निघालं तेव्हा कोणी लक्ष देत नाही, काही नाही। एवढी आमची समस्या। नगरसेवक आलाच आहे का? नगरसेवक पुष्कळ आले आणि पुष्कळ गेले, पण एकही काम केले नाही, कोणी नाही केले। 3 नगरसेवक एका वार्डाला होते, पण एक जणांना काम केलं नाही, काही नाही। आजपर्यंत जशीची तशी आहे। आता गल्लीत जाऊन पहा, आता घरात पाणी, गल्लीतून पाणी जातंय, पाय घसरून बाहेर पडतात, लेकरं पडतात। आता सध्या तुम्ही जाऊन पाहू शकता। आम्ही तुमच्या वार्डाला 4 नगरसेवक आहे, 4 पैकी 3 नगरसेवक होते, पण आता सध्या कसोटीत वाला येऊन पाहतात 3 चक्र त्यांचे झाले। याच्या आधी कोणी चक्र मारले नाही, कोणी काम केले नाही। जिथून येणं जाणार रस्ता आहे, फक्त तेवढं साफसफाई करतात, तेवढं रोड बनवतात, बाकी मागे पलटून कोणी पाहत नाही। नाला एवढाच भरलेला आहे। आता नगरसेवकांना काय इशारा देणार? नाल्याचं काम करायचं, नगरसेवक को आप यार काम करायचं नगरसेवकाने आमची मदत। 6 महिन्यापूर्वी ऊसतोडीच्या पैशाच्या वादातून अपहरण झालेल्या तरुणाची अंबड पोलिसांनी कर्नाटकातील विजापूर येथून सुखरूप सुटका केली आहे। तरुणाला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी आनंद व्यक्त करत मोठ्या उत्साहात तपास अधिकारी आणि टीमचं स्वागत केलं आहे। ऊसतोडीच्या पैशाच्या व्यवहारातून अंबड येथून अपहरण करण्यात आलेल्या पारस भालचंद्र जाधव यांची सुखरूप सुटका करण्यात आली। अंबड पोलिसांना हे यश आलंय। कर्नाटक राज्यातील चडचणगाव येथून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणी आधीच 2 आरोपींना गजाआड करण्यात आलं आहे। ऊसतोडीच्या पैशाच्या व्यवहारातून 21 नोव्हेंबर 2025 रोजी पारस जाधव यांचं अपहरण करण्यात आलं होतं। या प्रकरणी पोलीस ठाणे अंबड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बी नरोडे, पोलीस हवालदार यशवंत मुंडे, दीपक चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अरुण मुंडे यांनी केली आहे। पोलिसांनी अंबड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 670/25 कलम 137(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा हा ऊसतोडीचे जे पैशाच्या व्यवहारातून गुन्हा घडलेला होता। यामध्ये पोलिसांनी अंबड हद्दीतील एक पारस जाधव नावाचा व्यक्ती हा पळून नेलेला होता। सदरचा गुन्हा हा जवळ नोव्हेंबरमध्ये दाखल झालेला होता। नोव्हेंबरपासून आजपर्यंत आपण सदर गुन्ह्याचा तपास करत होतो। गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत 2 आरोपी अटक केलेले होते, परंतु त्या 2 आरोपीकडेही जो अपहृत व्यक्ती आहे त्याचा शोध लागलेला नव्हता। परंतु पूर्वीचे तपास अधिकारी PSI बागलाल मॅडम, त्यानंतर PSI नरोडे DB टीमचे पथक प्रमुख आणि आम्ही स्वतः त्या ह्याच्यामध्ये लक्ष घातलं। त्याचबरोबर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू साहेब, तसेच उपविभागीय अधिकारी धुमाळ साहेब या सर्वांनी पर्सनली यामध्ये लक्ष देऊन आम्हाला मार्गदर्शन केलं। त्यांच्या मार्गदर्शनाने सूचनेप्रमाणे हा तपास पुढे गेला आणि जवळपास आज 6 ते 7 महिन्यानंतर तो अपहृत व्यक्ती हा आम्हाला मिळालेला आहे। तो व्यक्ती हा चडचण राज्य कर्नाटक या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्यामध्ये सदर गुन्ह्यात 2 आरोपी आतापर्यंत अटक आहेत आणि आज सदर गुन्ह्याचा तपास हा पुढे आणखी चालू आहे। आणखी किती आरोपी असण्याची शक्यता आहे? आणखी आम्ही तपासामध्ये आणखी एक आरोपीची वाढ केलेली आहे आता तपासामध्ये, आणि तो पीडित व्यक्ती जो आहे, तर पीडित व्यक्तीचं स्टेटमेंट घेतल्यानंतर आणखी त्यामध्ये आरोपी वाढ होण्याची शक्यता नाकारता येते। आरोपी त्या ठिकाणी कशा परिस्थितीत मिळून आला? हा जो पीडित आहे तर हा चडचण राज्य कर्नाटक या ठिकाणी एका हॉटेलमध्ये मिळून आलेला होता तो,
टीव्ही टीमचे जे पथक प्रमुख आहेत PSI नरोडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तुम्ही ज्या व्यक्तीचा शोध घेता पीडित व्यक्तीचा तो व्यक्ती हा चडचण येथील बसस्टँड समोरील एका हॉटेलमध्ये आहे अशी माहिती मिळाल्यानंतर ते सर्व पथक तिथं गेलं आणि त्याला बघितलं तर तो त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.